विधानसभेसाठी फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय। मुंबईमध्ये ठाकरेंना रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना फोडण्याचं सत्र सुरू आहे। आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होतोय, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचे प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होताना दिसतायत। लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत झालेल्या महायुती विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेना संघर्षात मुंबई ठाकरेंचीच हे पाहायला मिळालं। यानंतर विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीनं कंबर कसल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडून त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत घेण्याचं सत्र सुरू आहे। 2 दिवसांपूर्वीच मागाटण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिंदेंच्या बंडानंतर आतापर्यंत 40हून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं दिसतंय। तर आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच मोर्चे बांधणी करण्यात आली आहे। महायुतीचे सातत्याने या भागात होणारे कार्यक्रम, शक्ती प्रदर्शनं पाहायला मिळत आहेत। महायुतीला पाठिंबा देणारी मनसे सुद्धा या मतदारसंघासाठी इच्छुक आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेही याच मतदारसंघात कसे अडकून पडतील याची योजना महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पार पडली आणि त्या बैठकीत मुंबईतील 17 विधानसभा मतदारसंघावरती दावा ठोकण्यात आला आहे आणि त्यात वर्ली विधानसभाचा देखील समावेश आहे। आता वर्लीमध्ये एक आदित्य ठाकरे हे आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांना रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे सध्या तरी असं दिसतंय। मुंबईत हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी कार्यरत असल्याचं दिसतंय। आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्या पाठोपाठ जितेंद्र आव्हाडांचे सहकारी फोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंब्रा कौसा या जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आव्हाडांनी प्रचार एकहाती सांभाळला होता। मुंब्रा कौसा या मतदारसंघात आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न दिसतोय। मंगळवारी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 8 माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। कोणी सोडली आव्हाडांची साथ? माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, रुपाली गोटे, अश्रीन राऊत, शेख जफर, नेमानी हाफिजा नाईक, अन्सारी साजिया, परवीन सरफराज, एकेकाळी आव्हाडांच्या सोबत असलेले नजीब मुल्ला हेच त्यांना आव्हान देतील हे जवळजवळ निश्चित आहे। प्रवेश केले 3-5 लोक गेले त्यातला प्रवेश मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मुंब्रा कौसा मतदारसंघात नजीब मुल्ला यांचं मोठं आव्हान आव्हाडांपुढे ठरण्याची शक्यता आहे। लोकसभेत समाधानकारक कामगिरी होऊ न शकल्यानं आता महायुतीकडून विधानसभेसाठी रणनीती आखण्यात आली आहे। यात एकत्रितपणे मुंबईत ठाकरे तर ठाण्यामध्ये आव्हाडांना रोखण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई।